नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका यश डांगे आणि तुम्ही बघताय यश ग्राफिक्स 82. तर तुम्ही थंबनेल बघितलाच असेल की बेंदूर सणासाठी आपण एक बॅनर बनवला आहे. तर त्याची PLP फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि तुम्हाला बनवूनही दाखवतो कसा आपण बॅनर बनवलेला आहे. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, पुढचा व्हिडिओ कोणत्या गोष्टीवरती आणू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओमध्ये PLP फाईलचा पासवर्ड दिलेला आहे. तर पहिल्यांदा तुम्ही आपण जे पण काही फाईल दिलेली आहे, झिप फाईल असेल PLPमध्ये, ती तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. त्यासाठी पासवर्ड लागणार आहे. तर व्हिडिओ भावांनो स्किप करू नका आणि पासवर्ड मी तुम्हाला टेक्स्टद्वारे तिथे सांगेल. 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे. तर तुम्ही PLP फाईल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जी पण काय तुमची फाईल असेल ती तुमच्या फोल्डरमध्ये ओपन होणार आहे आणि तुम्ही मग आता पिक्सेल लॅब ओपन करा. पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. तर पहिल्यांदा ते टेक्स्ट डिलीट करून घ्या आणि 3 डॉट्सवर क्लिक करून ओपन PLP फाईल असे दाबा. त्या प्रेस केल्यानंतर तुमचे जे पण काही फोल्डर असतील तो असं ओपन होईल. तुम्ही इथे PLPवर दाबा आणि जे पण काय तुमची PLP फाईल डाउनलोडमध्ये आले असेल ते ओपन करा. तर PLP फाईल काय अशाद्वारे ओपन झाले असेल, बेंदूर PLP 2024. तर ती तुम्ही ओपन करा. ओपन केल्यानंतर जे पण काही PLP फाईल असेल ती तुम्हाला अशी दिसेल. तर प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला एडिटेबल हे अशी दिलेली आहे. जे पण काही आपल्या ग्राफिक्सचं नाव आहे ते तुम्ही इथे टाकू शकता. जे पण काही शुभेच्छुकचे नावे आहेत ते तुम्ही एडिट करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे तो म्हणजे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. तर आपण तो ओपन करून घेऊ आणि जे पण काही ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल. त्याच्यात तुम्हाला युनिकोड श्रीदेवी या लँग्वेजवर क्लिक करून जे पण काही आपल्या नेम असेल ते तुम्ही क्लिक करून ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही ते कॉपी पेस्ट इथे करायचं आणि ते तुम्ही तिथे पेस्ट करू शकता. इथे कॉपी केल्यानंतर तुम्ही इथे पेस्ट करा. तुमची लँग्वेज अशी होईल आणि फॅन्सी दिसेल. आणि जर तुम्हाला तुमचा फोटो जरी ॲड करायचा असेल तरी ते फोटो ॲड होऊ शकतो. तर तुम्हाला फोटो ॲड करून दाखवतो मी. तर वेळ नाही त्यामुळे मी फास्ट फॉरवर्ड करतो व्हिडिओ. तर तुम्ही पहा, लवकर पहा. जो पण काही आता फोटो असेल ते तुम्ही फ्रॉम गॅलरीतून ॲड करा. जो पण काही माझा फोटो आहे तुम्ही आता तुम्हाला ॲड करून दाखवतो. जो पण काही फोटो असेल तुम्ही तिथे ॲडजस्ट करून घ्या. वाटलंच तर तुम्ही शेपमध्ये पण फोटो टाकू शकता. तर मी आत्ता तुम्हाला सॅम्पलसाठी फोटो दाखवला आहे. तर तुम्ही असा फोटो टाकून तुमची बॅनरची डिझाईन पूर्णपणे एडिट करू शकता. जे पण काही सर्व टेक्स्चर असतील ते तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. ते सर्व लेअर आहेत. कोणतीही मी तुम्हाला लेअरमध्ये मर्ज करून दिलेली नाही. तरी व्हिडिओ तुम्ही सेव्ह करताना एक्सपोर्ट करा. व्हिडिओ एक्सपोर्ट करताना इथे अल्ट्रावर करून व्हिडिओ सेव्ह करा. आणि व्हिडिओ जराशी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तुम्ही कमेंट करता पासवर्ड दिला नाही दादा, तर पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे. धन्यवाद.